नमस्कार. प्राइम टाइम बुलेटिनमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते. बुलेटिनची सुरुवात पुण्यातल्या धक्कादायक बातमीनं करतोय. बलात्काराची घटना आज पुण्यामध्ये घडली आणि या घटनेमुळे पुणे शहर हादरून गेलंय. फक्त पुणे शहरच नाही तर महाराष्ट्रातही याचे पडसाद उमटतात. दिवस रात्र प्रवाशांचा राबता असलेल्या एका एसटी बस स्थानकावरती 26 वर्षीय तरुणीवरती पहाटेच्या वेळेला बसमध्येच बलात्काराची घटना घडली. त्यामुळे एसटी बसमधली प्रवाशांची सुरक्षा राम भरोसे असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. एसटी बसमध्ये तरुणीवर बलात्कार. स्वारगेट बस स्थानकात घडली घटना. एसटी प्रवाशांच्या सुरक्षेवर सवाल. तारीख 26 फेब्रुवारी 2025. वेळ पहाटे 5:25. ठिकाण स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे. बुधवारी पहाटे नेहमीप्रमाणे स्वारगेट एसटी बस स्थानकावर प्रवाशांची वर्दळ होती. ती तरुणी फलटणला जाण्यासाठी स्थानकावर एसटी बसची वाट पाहत होती. दरम्यान ती एकटी असल्याचं नराधम दत्तात्रय रामदास गाडेनं हेरलं होतं. ज्या बसमध्ये हा बलात्कार झाला ही बस बरोबर स्वारगेट एसटी स्थानकाच्या मध्यात थांबलेली आहे. ही डेपोमध्ये सुद्धा नाहीये. ही बस थांबलेली असताना चारी बाजूंनी एसटी स्टँड आहे. आपण बघितलं तर ही सोलापूर स्वारगेटची बस आहे. ही बस रात्री इथं थांबलेली होती आणि या थांबलेल्या बसमध्ये दरवाजा उघडून संबंधित तरुणीला या आरोपीनं आतमध्ये जायला सांगितलं आणि इथं गेल्यानंतर तो मागून आतमध्ये चढला. खरं तर फलटणला जाणारी बस ही फलाट क्रमांक 22 वर थांबते आणि त्या तरुणीलाही त्याची कल्पना होती. पण आरोपी दत्तात्रय गाडे तिला बस स्थानकाच्या मध्ये उभ्या असलेल्या बसकडे घेऊन गेला. आरोपीनं या संबंधित पीडित तरुणीला जबरदस्ती केली. तिला सातत्यानं इथं या प्लॅटफॉर्मची बस जी आहे ती इथं लागलेली आहे असं 2-3 वेळा सांगितल्यानंतर तिला इन्सिस्ट केलं आणि तिला इथं आणलं. तिला इथं आणल्यानंतर या बसमध्ये तिला चढायला लावलं आणि आतमध्ये लाईट बंद आहेत असं या तरुणीनं विचारल्यानंतर सुद्धा रात्रीची वेळ असल्यामुळे लाईट बंद आहे, तू आतमध्ये चढून खात्री कर असं सांगितलं. बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये सैतान दत्तात्रय गाडेनं त्या असहाय तरुणीवर अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी ही अत्याचाराची घटना घडली तिथून पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे. या घटनेला नेमकं जबाबदार कोण असा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असायचा. कारण इथून 100 मीटरच्या अंतरावरती बरोबर माझ्या मागे या बसच्या पलीकडे आपण जर बघितलं तर स्वारगेट पोलीस स्टेशन आहे. हाकेच्या अंतरावरती रस्ता ओलांडला की स्वारगेट पोलीस स्टेशन आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपी तिथून पसार झाला. पीडित तरुणीनं तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस खडबडून जागे झाले आणि त्यांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी दत्तात्रय गाडे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून त्याच्या विरोधात शिरूर आणि शिक्रापूरमध्ये गुन्हे दाखल आहेत. कुणीही राजकीय भांडवल या घटनेचं करू नये आणि याच्यापूर्वी रेल्वे स्टेशनला सुद्धा बलात्काराच्या घटना झालेल्या आहेत. याच्यापूर्वी एसटी स्टँडमधून मुली पळवल्या गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे जी काही वाहतुकीची साधनं आहेत त्याचा गैरवापर करणारे समाजकंटक असतात हे आपण अनेक ठिकाणी पाहिलेले आहे. आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे. या सगळ्या संबंधाने पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावेत. या घटनेमुळे काही गंभीर सवाल निर्माण झालेत. बलात्काराची घटना घडली त्यावेळी बस स्थानकातील सुरक्षा रक्षक काय करत होते? बस स्थानकातील तैनात सुरक्षा रक्षकांकडून नियमित गस्त घातली जात नव्हती का? बस स्थानकावरील त्या शिवशाही बसचा दरवाजा लॉक का केला गेला नव्हता? गुन्हा घडला त्यावेळी बसचे वाहक आणि चालक नेमके कुठे होते? बस स्थानकावरील बस प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कुणाची आहे? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झालेत. वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.